Welcome to our channel KK Knowledge. सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा सराव प्रश्नपत्रिका संच यामधील इयत्ता चौथीच्या सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 यामधील प्रश्न क्रमांक 26 ते 50 अभ्यासणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे 1 ते 25 प्रश्न अभ्यासलेले आहेत. त्यापुढील प्रश्न या व्हिडिओमध्ये. चला तर मग सुरू करूयात. प्रश्न क्रमांक 26. प्रश्न क्रमांक 26. खालीलपैकी कोणत्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात एकच वार 5 वेळा येईल? आता फेब्रुवारी महिन्यामध्ये एकच वार 5 वेळा केव्हा येतो? तर तो येतो फक्त लीप वर्षामध्ये. आणि मग आपल्याला जे पर्याय दिलेले आहेत, पर्याय क्रमांक 1 2010, पर्याय क्रमांक 2 2008, पर्याय क्रमांक 3 2009 आणि पर्याय क्रमांक 4 2011. तर आपणाला सहजपणे सांगता येईल की या चारही वर्षामधील लीप वर्ष आहे पर्याय क्रमांक 2 2008, की ज्या लीप वर्षामध्ये या फेब्रुवारी महिन्याचे दिवस असतात 29 आणि म्हणून त्या महिन्यामध्ये एक वार हा 5 वेळा येतो. म्हणजेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 2008. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27. 4 शतक गुणिले 9 दशक 3 एकक बरोबर किती? आता 4 शतक, शतक म्हणजे किती? तर 100. म्हणजेच 4च्या पुढे आपण शून्य देणार आहोत 2, म्हणजेच ती संख्या झाली 400, गुणिले 9 दशक आणि 3 एकक. 9 दशकचे झाले 90 आणि 3 93. ह्या दोन्हींचा करणार आहोत गुणाकार. आणि मग याचा गुणाकार 3 0 0, 3 0 0, 3 चोके 12. नंतर आपण आता दशकाने गुणणार आहोत, म्हणून या ठिकाणी 0 आणि त्यामध्ये फुली. नंतर 9ने प्रत्येक अंकाला गुणूयात. 9 0 0, 9 0 0, 9 चोक 36. यांची करणार आहोत बेरीज. 0 0, 2, 6 आणि 1 7, 3 3. उत्तर आलेलं आहे 37,200. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 37,200 हे उत्तर बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 28. 90,000 अधिक 7 अधिक 800 अधिक 9,000 अधिक 0 या विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या कोणती? मग आपल्याला ह्या विस्तारित मांडणीमध्ये जे जे अंक किंवा संख्या दिलेल्या आहेत त्यांची काय करणं गरजेचं आहे? तर बेरीज. मग हे अंक आपण क्रमाने मांडून घेऊयात. पहिला अंक आहे 90,000 अधिक 7. हा 7 लिहिताना एककाच्याच घरामध्ये लिहायचा आहे, तो इकडे दुसरीकडे लिहायचा नाही. त्यानंतर आहे 800. 800 लिहिताना पण सुद्धा व्यवस्थित त्या घरामध्येच अंक लिहिले गेले पाहिजे, जेणेकरून आपलं उत्तर चुकणार नाही. त्यानंतर आहे 9,000 आणि शेवटी आहे 0. या सर्वांची जर आपण बेरीज केली 7 0 0 0 7, 0 0 0 0, 8 0 8, 9 0 9 आणि 9 9. उत्तर आलेलं आहे 99,807. मग हे पर्यायामध्ये कुठे आहे? तर 99,807 पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपले बरोबर आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 29. 928 भागिले 29 बरोबर किती? आता या ठिकाणी भागाकार केल्याशिवाय पर्याय नाहीये. म्हणजेच 928 भागिले 29. 29चा पाडा आपल्याला पाठ नाहीये, परंतु 30चा जर आपण पाडा म्हणायचं झालं तर 3च्या पाड्यानुसार आपण अंदाज लावू शकतो की भाग कितीचा जातोय ते. मग 30चा जर आपण विचार केला तर 3 त्रिक 9, 90 येते. इथं 3चा भाग जाऊ शकतो. मग आपण 29 गुणिले
3, 9 त्रिक 27, हातचे आले 2, 3 दुने 6, 7 आणि 8 म्हणजे 29 त्रिक 87. यांची जर वजाबाकी केली, 12तून 7 गेले 5, 0 वरून घेतला 8. 29 दुने जर केलं तर ते येणार आहे 58. यांची वजाबाकी, बाकी राहिली 0. आपलं उत्तर आलेलं आहे 32. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32. पुणे विभागात पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला 93,984 विद्यार्थी बसले होते. त्यापैकी 58,695 मुले होती व बाकी मुली होत्या. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेला एकूण किती मुली बसल्या होत्या? आपल्याला त्यांनी 2 गोष्टी दिलेल्या आहेत आणि तिसरी गोष्ट काढायची आहे. 2 गोष्टी दिलेल्या कोणत्या आहेत? तर एकूण बसलेले विद्यार्थी ते किती आहेत? तर 93,984 आणि त्यातील मुले दिलेली आहेत 58,695. 58,695 ह्या दोघांची जर वजाबाकी केली तर आपल्याला मुलींची संख्या मिळणार आहे. 4 मधून 5 गेले, जात नाहीये 14, 14तून 5 गेले 9, हातचा आला 1, 9 ने 1 10, 10 ने 8 18, हातचा आला 1, 6 ने 1 7, 9 मधून 7 गेले राहिले 2, 3 मधून 8 जात नाही 13, 13तून 8 गेले 5, हातचा आला 1, 5 ने 1 6, 6 ने 3 9. उत्तर आलेलं आहे 35,289. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 2 35,289 म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 33. 43,569 या संख्येतील 3 या अंकाची दर्शनी किंमत आणि 6 या अंकाची स्थानिक किंमत यातील फरक किती? 3 या अंकाची दर्शनी किंमत आपण पाहिलेलं आहे. दर्शनी किंमत म्हणजे काय? तर जी दिसते ती. मग 3 ची दर्शनी किंमत किती होणार आहे? तर 3. आणि 6 या अंकाची स्थानिक किंमत, 6 कोणत्या ठिकाणी आहे? तर दशकाच्या ठिकाणी आहे. म्हणून 6 ची किंमत झाली 60. आणि यातील जर फरक काढायचा ठरलं तर मग काय करावं लागेल? त्यांची आपल्याला वजाबाकी. 10 मधून 3 गेले 7, हातचा आला 1, 6 मधून 1 गेला 5. उत्तर आलेलं आहे 57 आणि पर्याय क्रमांक आहे 3 57. त्यानंतर पुढील प्रश्न आहे 75,412 ही संख्या देवनागरी संख्या चिन्हात कशी लिहाल? हे सोपं आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे की ही संख्या देवनागरी संख्या चिन्हामध्ये कशी लिहाल ते. यानंतर प्रश्न क्रमांक 35. 53/37 वजा चौकट दिलेले आहे छेद 37 बरोबर 24/37. तर चौकटीच्या जागी कोणती संख्या येईल? अपूर्णांकाची वजाबाकी करायची आहे आणि त्याचं उत्तर आपल्याला दिलेलं आहे. चौकटीच्या जागी येणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. मग ती कशी मिळेल आपल्याला? आपण जर अपूर्णांक पाहिले तर त्यांचा छेद समान आहे. म्हणजेच आपल्याला फक्त अंशाची वजाबाकी करणं अपेक्षित आहे. मग 53 मधून जर आपण 24 वजा केले, 53 वजा 24 यांची वजाबाकी केली, 13तून 4 गेले राहिले 9, हातचा आला 1, 2 आणि 1 3, 5 मधून 3 गेले 2. उत्तर आलेलं आहे 29. म्हणजेच चौकटीच्या जागी असणार आहे 29. तुम्ही ताळा करू शकता. 53 वजा 29 24 उत्तर येतंय का? आलं तर आपलं उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 आहे 68,547, 67,795, 68,149 आणि 67,497 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्या असता क्रमाने येणारी चौथी संख्या कोणती? आता आपल्याला या ठिकाणी जर वेळ वाचवायचा असेल तर आपण काय करू शकतोय? तर आपल्याला कोणता क्रम दिलेला आहे? चढता क्रम. म्हणजेच आपण लहान संख्या अगोदर लिहिणार आहोत. संख्या दिलेली आहे 4 आणि त्यातली आपल्याला विचारलेली आहे संख्या चौथी. मग निश्चितच आपण कोणती संख्या या ठिकाणी सांगणं अपेक्षित आहे? तर सर्वात मोठी. मग ह्या चारही मध्ये सर्वात मोठी असणारी संख्या कोणती आहे? तर ती आहे 68,547. म्हणजेच
आपल्या चढता क्रम लावल्यानंतर जे येणारं उत्तर आहे त्यातली सर्वात मोठी संख्या असणार आहे 68,547. तेच आपलं उत्तर आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 37, 48,318 अधिक 21,789 बरोबर किती? या ठिकाणी आपणाला या दोन्ही संख्या लिहून घ्याव्या लागणार आहेत. पहिली संख्या आहे 48,318 318 आणि दुसरी संख्या आहे 21,789 21,789. यांची करायची आहे आपल्याला बेरीज. 8 आणि 8 16 1 17 हातचा आला 1, 8 आणि 1 9 1 10 हातचा आला 1, 7 आणि 3 10 आणि 1 11 हातचा आला 1, 8 आणि 1 9 1 10 हातचा आला 1, 4 आणि 1 5 6 7. उत्तर आलेलं आहे 70,107. पर्यायामध्ये आहे का पाहूया. 70,107 म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे अचूक उत्तर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 38, 8 गुणिले 9 अधिक 12 वजा 12 गुणिले 7 बरोबर किती? पदावली देण्यात आलेली आहे. त्या पदावलीमध्ये आपण जर सोडवायला घेतली तर कोणती क्रिया आपण अगोदर करणार आहोत, तर ती क्रमाने येणारा गुणाकार किंवा भागाकार असेल तर भागाकार, आणि जर त्या पदावलीमध्ये कंस असेल तर तो अगोदर सोडून घेणं अपेक्षित असतं. परंतु या ठिकाणी कंस देण्यात आलेला नाहीये आणि पहिली क्रिया आपल्याला देण्यात आली आहे गुणाकार, मग तोच आपण अगोदर करणार आहोत. 8 9 72 अधिक नंतर किती आहेत 12, बेरीज आपण ठेवलेली आहे कारण की पुढे एक गुणाकार देण्यात आलेला आहे म्हणून, वजा 12 सती आलेला आहे 84. आता गुणाकाराचे दोन्हीही चिन्ह निघून गेलेले आहेत. आता राहिलेले आहे फक्त बेरीज आणि वजाबाकी. मग बेरीज आणि वजाबाकी ही आपण डावीकडून उजवीकडे आहे त्या क्रमाने करतो. 70 मध्ये 12 मिळवायचे आहेत. 2 आणि 2 4, 7 आणि 1 8, 84 वजा 84. उत्तर किती येणार आहे, तर ते उत्तर येणार आहे 0. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे उत्तर बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 39 आहे. 11.3/4 या अपूर्णांकांचा अंश खालीलपैकी कोणता? मग आपणास माहिती आहे की पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं अपूर्णांकामध्ये रूपांतर करताना आपण कसं करतो, तर जी पूर्ण संख्या आहे त्या पूर्ण संख्येने त्याचा जो छेद आहे त्याला गुणतो आणि वरचा अंश त्यामध्ये मिळवत असतो. म्हणजेच या ठिकाणी आपण काय करणार आहोत, 11 गुणिले 4 अधिक 3. मग अशी क्रिया कुठं दिलेली आहे आपल्याला, या ठिकाणी आहे फक्त 4ची आणि 11ची अदलाबदल केलेली आहे म्हणून गांगरून जायचं नाही. तर 4 गुणिले 11 काय किंवा 11 गुणिले 4 काय, म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40, प्रत्येक पिशवीमध्ये 750 ग्रॅम साखर, याप्रमाणे 15 पिशव्यात एकूण किती साखर बांधता येईल? तर काय, एकावरून अनेकांची किंमत काढताना आपल्याला गुणाकार करावा लागतो. एका पिशवीमध्ये साखर आहे 750 ग्रॅम आणि अशा किती पिशव्या आहेत, तर 15 पिशव्या आहेत. यांचा गुणाकार 15 0 0, 15 5 75, 15 7 105, 105 आणि 7 112. उत्तर आलेलं आहे 11,250. हे काय आलेलं आहे, तर ग्रॅम आलेलं आहे. उत्तर सुद्धा ग्रॅम मध्येच, या ठिकाणी किलोग्रॅम आहे परंतु आपलं ग्रॅम मध्ये उत्तर आहे 11,250. म्हणजे पर्याय क्रमांक 3 11,250 ग्रॅम. या ठिकाणी 11,250 किलोग्रॅम. गडबडीत आपण पर्याय क्रमांक 1 पासून सुरुवात केली की 2 ला गोल करून मोकळे होतो, परंतु सर्व पर्याय या ठिकाणी वाचणं अपेक्षित आहे. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 11,250 ग्रॅम. पुढे प्रश्न क्रमांक 41, साधं उदाहरण आहे. 54,032 वजा 43,021 बरोबर किती? याची फक्त उभी मांडणी करून आपणाला काय करायचे आहे, वजाबाकी. ती आपणा सर्वांना येईलच. याचं उत्तर काढून तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये पाठवायचं आहे आपल्या नावासहित. त्यानंतर प्रश्न क्रमांक 42 आहे. 2.25 हा अपूर्णांक कसा लिहाल?
2.25 म्हणजे 2 पूर्ण आणि पुढे असणार आहे पावभाग. मग 2.25 2 पूर्ण आणि पावभाग कुठं आहेत? तर आपण जर पाहिलं तर पर्याय क्रमांक पहा 2.1/4 या ठिकाणी दिलेला आहे 2.2/8. पुढचा पर्याय आहे 2.3/12 आणि पर्याय क्रमांक 4 आहे सर्व पर्याय बरोबर. आपण गडबडीमध्ये 2.1/4 या पर्यायाला गोल करू आणि मोकळे होऊ, परंतु आपण जर ह्या पुढच्या अपूर्णांकांना देखील संक्षिप्त रूप दिलं तर काय येते पाहूयात. 2 बे 2 म्हणजेच किती आला 2.1/4 म्हणजे हा सुद्धा 2.25 आहे. तसाच हा सुद्धा पाहूयात 2.3/12 3 1 3 3 चोक 12 2.1/4 हा सुद्धा 2.1/4. पर्याय क्रमांक 2 सुद्धा आलेला आहे 2.1/4 आणि पहिला पर्याय तर तोच आहे 2.1/4 म्हणजे याचं उत्तर आहे सर्व पर्याय बरोबर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 43. *4*0 या संख्येत स्टारच्या जागी कोणता अंक लिहावा म्हणजे त्या संख्येस 2, 3 व 5 ने निशेष भाग जाईल. या अगोदरच्याच व्हिडिओमध्ये आपण विभाज्यतेच्या कसोट्या अभ्यासलेल्या आहेत. 2ची 3ची 5ची कसोटी आपल्याला माहिती आहे. आता आपण जर विचार केला तर 5ची कसोटी काय सांगते तर एकक स्थानी 0 किंवा 5 म्हणजे 5चा विषय संपला 0 आहे गेलेला आहे. 2ची कसोटी काय सांगते एकक स्थानी 0 2 4 6 8 म्हणजे 2 ने पण ह्याला भाग जात आहे. आता प्रश्न राहिला फक्त 3चा. 3ची कसोटी काय सांगते तर संख्येतील अंकांच्या बेरजेस 3 ने भाग गेला तर त्या संख्येस 3 ने भाग जातो. मग आपल्याला अंकांची बेरीज करणं अपेक्षित आहे. मग 2 स्टार आहेत म्हणजे त्या ठिकाणी तोच अंक डबल असणार आहे. आपण पर्यायातून घेऊन पाहूयात. इथे 5 घेतला 5 आणि 5 10 आणि 4 14. 14 3च्या पाड्यात आहे का तर नाही म्हणजे पर्याय क्रमांक 1 चुकीचा आहे. 1 घेऊन पाहूयात. 1 आणि 1 2 2 आणि 4 6. 6 हा 3च्या पाड्यात आहे म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. पुढील पर्याय सुद्धा आपण चेक करून पाहूयात. 3 जर घेतला 3 आणि 3 6 6 आणि 4 10. 10 हा 3च्या पाड्यामध्ये नाही म्हणजे 3 ने या संख्येस भाग जाणार नाही म्हणून हा पर्याय चुकीचा. 2 घेऊन पाहूयात. 2 आणि 2 4 4 आणि 4 8. 8 सुद्धा 3च्या पाड्यामध्ये नाहीये म्हणजेच 2 सुद्धा पर्याय आपला बरोबर असणार नाही म्हणजेच पर्याय क्रमांक 2 1 हे उत्तर आपलं बरोबर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 44 आहे. खालील आकृतीत छायांकित भाग दर्शविणाऱ्या अपूर्णांकाची बेरीज किती येईल. आपणास आकृतीवरून अपूर्णांक कसा लिहायचा ते आपण सर्वप्रथम पाहूयात. काय करायचं आहे तर आकृतीमध्ये किती भाग केलेले आहेत ते अगोदर छेदस्थानी लिहायचे. किती भाग आहेत 1 2 3 4 5 6 7 8. 8 भाग दिलेले आहेत. 8 भागापैकी त्यांनी आपल्याला कोणता भागाचं विचारलं आहे छायांकित म्हणजेच रंगवलेला. किती आहेत 1 2 3 4 म्हणजे आपला अपूर्णांक झाला 4/8 आणि त्यांची काय आहे बेरीज. पुढे भाग आहेत परत 8 आणि छायांकित आलेले आहेत 3. छेद समान आहे म्हणून छेद तसाच येईल आणि 4 आणि 3 बेरीज झाली 7 म्हणजेच आपला अपूर्णांक किती आलेला आहे 7/8. पर्याय क्रमांक 3 आहे 7/8 म्हणजेच आपलं हे उत्तर बरोबर असणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 45. शेजारील आकृतीतील कोणती जीवा व्यास आहे. आपणाला माहिती आहे की वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असते. मग वर्तुळ केंद्रातून जाणारी जीवा कोणती आहे तर एकच आहे ती म्हणजे न म्हणजेच पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 46. एका चौरसाची परिमिती 28 सेंटीमीटर आहे तर त्या चौरसाच्या बाजूंची लांबी किती. आता चौरस म्हणजे काय तर चारही बाजू समान मापाच्या आणि त्याची परिमिती किती दिली आहे 28 म्हणजे 28 भागिले आपण जर 4 केलं तर 4 पंचे 4 4 7 28 म्हणजेच बाजू किती असणार आहे 7 म्हणजेच पर्याय क्रमांक 4 7 सेंटीमीटर. त्यानंतर पुढील प्रश्न आहे भारत
श्रीलंका संघातील क्रिकेटचा सामना मध्यान्हपूर्व 11:25 सुरू झाला आणि मध्यान्होत्तर 5:45 संपला, तर क्रिकेटचा सामना किती वेळ चालला? आपल्याला मध्यान्हपूर्व आणि मध्यान्हपूर्व म्हणजे काय, तर दुपारी 12च्या आधी, आणि मध्यान्होत्तर म्हणजे काय, तर दुपारी 12 नंतर. मग सामना संपलाय किती, तर मध्यान्होत्तर 5:45. परंतु 24 तास घड्याळाचा जर विचार केला तर 5:45 म्हणजेच ती वेळ असणार आहे, किंवा या 5 मध्ये 12 मिळवणं अपेक्षित आहे. 12 आणि 5 झाले 17, म्हणजेच किती वाजून, 17:45. आणि सुरू कधी झालेला आहे, तर 11:25. ती वेळ ह्या वेळेतून वजा करायची, 11:25. यांची जर वजाबाकी केली, 5तून 5 गेले 0, 4तून 2 गेले 2, 7मधून 1 गेला 6, 1तून 1 0. हे आलेले आहेत तास आणि हे आलेले आहेत मिनिटे, म्हणजेच किती, 6 तास 20 मिनिटे. पर्यायामध्ये पाहूयात. पर्याय क्रमांक 3 आहे 6 तास 20 मिनिटे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर असणार आहे. त्यानंतर पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 48. 55,000 मिली अधिक 15,000 मिली बरोबर किती? आता या ठिकाणी एकक दिलेला आहे मिली, म्हणजे उत्तर सुद्धा आपलं मिलीमध्येच, परंतु सगळे आपण जर पर्याय बघितले तर ते पर्याय आहेत लिटरमध्ये. मग अगोदर काय करणं गरजेचं आहे, तर यांची बेरीज. 55,000 अधिक 15,000 किती झाले, 5 आणि 5 10, हातचा आला 1, 5 आणि 1 6 आणि 1 7, 70,000 मिली. परंतु आपल्याला माहिती आहे की 1 लिटरचे किती मिली असतात, तर 1000 मिलीचा बनतो 1 लिटर. मग ह्याला जर आपण 1000 ने भागलं तर 0ला 0, 0ला 0, 0ला 0, उत्तर आलेलं आहे 70. हे 70 काय असणार आहे, लिटर. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 70 लिटर हे उत्तर बरोबर आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 49. संतोषकडे 30,000 रुपये होते, त्यातून त्याने 18,200 रुपयांचा LED टीव्ही व 6,500 रुपयांचे कपाट विकत घेतले, तर त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहतील? त्याने वस्तू घेतलेल्या आहेत 2, त्यांची काय करणं गरजेचं आहे, अगोदर बेरीज. LED आहे 18,200 रुपयाचा, 6,500 रुपयांचे कपाट, किती हजार, 6,500. आता या ठिकाणी त्यांनी अंकात न देता अक्षरामध्ये, मग 6,500 म्हणजे किती असणार आहे, 6,500. यांची जर बेरीज केली तर 0 0, 5 आणि 2 7, 8 आणि 6 14, हातचा आला 1, 1 आणि 1 2, किती आले, 24,700. आणि त्याच्याकडे किती रुपये होते, तर 30,000. मग त्या रकमेतून खर्च झालेली रक्कम जर वजा केली, 30,000 वजा 24,700, तर त्याच्याकडे शिल्लक राहिलेली रक्कम मिळणार आहे 0 0, 10तून 7 गेले 3, हातचा आला 1, 4 आणि 1 5, 10तून 5 गेले 5, हातचा आला 1 0, त्याच्याकडे राहिलेले आहेत 5,300 रुपये. पर्याय क्रमांक 1 5,300 हे उत्तर बरोबर असणार आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे, एका चौरसाकृती जागेची परिमिती 96 मीटर आहे, तर त्या जागेचे क्षेत्रफळ किती असेल? आपण या अगोदर देखील प्रश्न क्रमांक 46 वरून त्याची बाजू काढलेली होती आणि बाजू निघाली की क्षेत्रफळ काढणं सोपं जातं. मग 96 सेंटीमीटर त्याची काय आहे, परिमिती आहे. मग त्या चौरसाची बाजू किती येईल, तर काय करावं लागेल आपल्याला, 96 भागिले 4. 4 ने जर भाग दिला, 4 एके 4, 4 दुने 8, खाली राहिला 1, 4 चोक 16, किती आलेली आहे बाजू, 24 मीटर. मग त्या चौरसाची जर बाजू 24 मीटर असेल तर क्षेत्रफळ किती असेल, तर क्षेत्रफळाचं सूत्र आपल्याला माहिती आहे, क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग. मग ह्या 24चा वर्ग करून तुम्ही कमेंटमध्ये याचं चौरस मीटरमध्ये क्षेत्रफळ सांगायचं आहे आणि सोबत आपलं नाव देखील सांगायचं आहे.
तर अशा प्रकारे आज आपण गणित विषयातील प्रश्न क्रमांक 26 ते 50 पर्यंतचे प्रश्न अभ्यासलेले आहेत. पुढील प्रश्न पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.